मला गोड खायची इच्छा होऊन राहिली, पण आई बी नाही आहे घरी. आईनं बनवून दिला असता. आईच्या हातचा लय मस्त शिरा लागते. हा, सोजी सारखा तो लय मस्त बनवते आई. पण आई बी नाही आहे घरी, आणि माई आई बी वावरात गेली. दोघेही वावरात गेले. आता कसं करू? मला कोण बनवून देईल? रोशने, अरे रोशने, आम्ही सूरजजी अजून गेलेच नाही का? आ, कधी जाते बाप्पा कामाले? आ, एकही वाजला तरी नाही तर लवकरच जाते. आज कोण गेले नाही वाटते. आज मला म्हण जातो म्हणे ना. काय ना, जेवली नाही का तू? इथं कोण उभी आहे व? हा, हो रोशने. जेवली मी, पण मला भूक नाही गेली म्हणून शिरा बनवतो म्हटलं, तर मला शिराही बनवता नाही येत. तर तेच विचार करून राहिली. पण तुम्ही कोण गेले नाही का तुम्ही? नाही, आज नाही गेलो. मी म्हटलं जाऊ द्या, आज तुले सरप्राईज द्यावं म्हटलं. सरप्राईज नाही का? मी म्हटलं आज घरीच राव. पाऊस आहे ना चालू, तर म्हणून. तरी तर म्हणलं घरी कसे काय? नाही तर 9 नाही वाजले तर लगेच घरातून पाय निघते तुमचावाला. आणि आज कसे काय घरी म्हणलं? 1:30 वाजला आणि 1 वाजला तरी. त्यासाठी सुट्टी घेतली. तू गुमसुम बसून होती ना, म्हणून. जाणार तिकडं. सांगू राहिले मोठे, माझ्यासाठी सुट्टी घेता तुम्ही? पाऊस चालू आहे तर बरोबर घरी राहिले. मला सांगू राहिले, पाऊस नसता तर उठून पाहिले असते. नसले बोलायला लावता. जाऊ दे, पाऊस चालू आहे म्हणून घेऊ का काही घेऊ, त्यासाठी घेतली ना. माझ्यासाठी कधी घेतली हो तुम्ही? माझं नाव नका मंदात टाकू. माझ्यासाठी सुट्टी घेता तुम्ही, सांगू राहिले. मला नका शिकवत जात जा तुम्ही. नाही शिकवत, माहित आहे तुला शिकलेली आहे म्हणून. 12वी झाली जमते. हा, आणि मला सांगू राहिली होय तिकडं. मग 12वी झाली तर 75% आहे म्हटलं मला 12वी. तुमच्यासारखं थोडी आहे 58%. आणि तुमच्या बाबांनी तुम्हाला 58% मध्ये रेंजन सायकल घेऊन दिली म्हणे. मला रेंजन गिफ्ट बक्षीस म्हणून रेंजन. माझ्या बाबांना मला काहीच घेऊन दिलं नाही 75% भेटून सुद्धा. 10वीत मला घडी घेऊन दिली होती माझ्या मामानं घडी. मग ते 10वी झाल्यावर घडी लागली होती माझ्या हाताले. तुमच्यासारखं थोडी आहे मायावाला. मग तुम्हाला पाहिले तर बापा 58% मध्ये रेंजन सायकल. बापा रोज जायचं का मला सायकल घेऊन दिली म्हणून माझ्या बाबानं. आणि ते कधी घेऊन दिली होती? आता त्या याला किती वर्ष झाले? काही पण 12वी जेव्हा झालं होतं तेव्हा. काय यार तू रोशने, घरी राहिलं ना तू हेच वत राहते माझ्या मागं. म्हणून मग मला घरी राहू नाही लागत. प्रेमानं बोलतच नाही माझ्यासोबत. चला बा म्हणलं रोशनीसोबत थोडासा टाइम घालवाव, काही घालवाव. तर नाही, चांगलं राहिली तर तिच्यासाठी घरी, तर ते म्हणते माझ्यासाठी घरी नाही राहिली. जा मग तू. कुठे जाऊ मी? कुठे कोणाच्या घरी जाऊ मी? कोणीच घरी नाही आता दुपारून. अहो, कोणाच्या घरी जाय नाही म्हणलं मी ना. कशी मॅट आहे तू रोशनी? बचाट तोंडे, झिपऱ्या वनाचे. चल आपण बसू तिकडे, चल. नाही, मला गोड खायचं आहे काहीतरी. देता का बाहेरून आणून? आता गोड कुठून सिटीत जा लागून वाहणारे. कोण भांडण करून राहिले रे दोघंच्या दोघे तुम्ही? राणी बाई का ये राणी. बरं झालं, चांगल्या मुख्यत आली तू. चांगले मोकात म्हणजे? तुला शिरा बनवता येते का? शिरा मस्त गोड आणि चांगला मस्त काजू बदाम टाकून आणून देतो दुकानातून. काजू बदाम इथं आपल्या गावातल्या बनवता तर येते मले, पण काऊन रे रोशनीला नाही बनवता येत का? तिथं स्टडलं लेखाचा. तिथे बनवताच येत नाही. बनवते बी तर जे बनवत ना ते धड नाही बनवत. नका खात जाऊ माझ्या हातचं. नाही बनवत तर राणे मला थोडस दे ना शिरा बनवून. दे ना राणे, मला लई इच्छा होऊन राहिली हो खायची. मला गोड देतो बनवून. मग आणि निर्मला काकू आली होती का नाही, तर म्हणे रोशनी जवळ जाजो म्हणे. रोशनी एकटीच आहे म्हणे घरी. चला बा म्हणलं, मी बी कॉलेजमध्ये नाही गेली तर चला म्हटलं या म्हटलं तुले भेटून. अरे सूरज, आण मग थोडीशी काजू बदाम. जा, मस्त लागते त्याची टेस्ट. मग काऊन घरी नाही आहे? काय माहित. हाय वरानी घरीच आहे. हाय आईनं आणले त्या दिवशी. सिटीतूनच आणले होते आईनं. चल मग मी बनवून देतो. आणि जा रे तू सूरज, बस बाहेर. तू खाशील काय? त्यासाठी बनवू का? बनव ना. आपल्या तिघांसाठी बनव. तू खाय, मी खातो, राणी खाते. राणीला इच्छा झाली का? मला इच्छा झाली. तुला इच्छा झाली? आता बोलली असती तुले. जाऊ दे. अच्छा बहीण माझी कुठे गौस आहे ह्या दोन्ही. रोशनी तशीच आणि राणी तशीच. बस मी तिकडं. जाऊ दे त्या हॉलमध्ये. आज मी तुले शिरा शिकवतो मस्त. तुमसे मिलना बातें करना बड़ा अच्छा लगता है,
क्या है ये, क्यों है ये, क्या खबर, हाँ मगर जो भी है बड़ा अच्छा लगता है. हा मस्त खुशबू येऊन राहिली बा राणे. इथपर्यंत मस्त हे येऊन राहिली, खुशबू येऊन राहिली याची, शिराची एक नंबर बनवून राहिली. हो का रे? अबे श्याम तू, अरे राणे एक कटोरी जास्त बनवतो बा. अरे राणे एक कटोरी जास्त बनवतो थोडासा. काय बी जास्त बनव म्हणतो राणी. तुझ्या घरी आहे का रे? हो बे आज घरी आहे. आत्ताच आली ते शिरा बनवून देऊन राहिली. राणी राणी रोशनी सोबत आहे. रोशनी शिकून राहिली शिरा. ये बस शिरा खातो. ये बस. राणी बनवून राहिली शिरा. हो तिथे बनवता नाही रोशनीले. चांगला बनवता नाही. बनवता येते पण चांगला नाही बनवते. तर राणी बनवून राहिली. आधी राणी तर बनवून देऊन राहिली. काय मग आज शिरा पार्टी नाही? मस्त बढिया शिरा पार्टी नाही? बे शिरा पार्टी जाऊ दे. तू राणीला कधी प्रपोज करतो? तुला आवडत नाही का ते? काय बे तू या कशी गोष्ट घेऊन बसत. हा देण नाही तर मला ते कणपटीत मायावला ठेवून मला समजून नाही राहिलं कसं बोलावं म्हणून तिच्यासोबत. हा आवडते तसंही. हा माझ्या घरचे तिच्या घरचे काय म्हणून मला याचीच भीती वाटते. अबे प्यार किया तो डरना क्या? हा नसा भेला ना जमते काय? मी कसं होतं बाबू माहित तू तर मजाक उडवे. हा नाही बे मजाक नाही उडव. तू वाली मजाक नाही उडवो. पण मला ना विचारावं कसं आणि तिला वाईट नाही वाटलं पाहिजे. काय आहे तिच्या मनात ते तर माझ्या इकडं तशी नजरेने पाहतही नाही बी. काय समजू मग मी? तिला बोलून देईन मी आणि मग तिनं काही म्हणावं नाही मला मारावं नाही. अबे बोलून तर पा. बोलल्यावरच माहीत पडन ना. बरं पाहतो बा. आज नाही बोलत पण पाहतो मोका पाहून चांगला. अरे राणे झालं का? गे रे सूरज मार. झालं का हो करून राहिला होता. हा बापरे काय मस्त दिसू राहिला. दे दे. ये रे शाम्या. हा दे. आम्ही दोघे खातो तिकडच. तुम्ही खा इथं. रोशनी तर खाले बिडली. मी जातो खाले तिकडं. हो खाय खाय. काय मस्त दिसून राहिला बे. हा खरंच मस्त दिसून राहिला. खायला किती बढिया असं. राणी स्वयंपाकात मस्त आहे वाटते असं वाटून राहिलं. तिच्या ह्यावाल्या शिरा बनवला तिनं त्याच्यावरून. तुम्ही तुम्हाला तिथं सांगितलं होतं झाले कालचं राहिलं तिथं सा. मग इकडं काऊन बोलावलं? इकडल्या वारा चला म्हणून पडतात. आवाज कौसुबाई तिकडं नाही का आपली अंता अंजनीबाई आणि शकुनीबाई तिकडं गेल्या ठेवाल्या. आता चंदाली जाय म्हटलं तर चंदा म्हणे मी नाही जात तिकडं. मी येतो म्हणे तुमच्यासोबत इकडं. तर ये बाई म्हणलं. बरं झालं तर मग आता काय करावं. मी काय रे जाऊ तिथं. ते तुमचं उष्ट होय. मी इकडंच आली आणि तिकडं काय रे जाऊ. कोणाला भेटतो काय मी? कोणाला भेट नाही मी. आमाय बाई हे चंदा आणती बाई भांड्याचं काय मुक आता. हो निर्मला बाई चुपचाप बस चुपचाप बस चुपचाप बस. काही बोललो गिल्लो ना तिला अजून जास्त जोर येईन. बरं चुप बस. निर्मला बाई इथं कोणीच कोणाला भेट नाही वा. गपलतीत मारलं म्हणून मग काही स्वतःला काही एकदम असं हे 30 मार का समजायचं का? असं आमने सामने मारायला पाहिजे नव्हतं. मग समजलं असतं. चांगली याच्या मोठी न तर धरलं असतं चांगले आवरून. अरे देवा यायचं होते का बाई आता अजून डबल वावरातच. गोष्टच बदलून देतो बाई. यायचं नाही तर अजून भांडण लागत का वा. चंदाबाई तू आलं ये घे आता भल्लाच मोठा आहे व. चरण भाऊने दिला का ये मोठा घेत करून दारगीत लावली आहे वाटते चांगली. अहो हो आताच बोलवला 2-3 दिवसात. आम्ही बाई मस्त आहे हो. मग मस्त आहे हो हो. चांगली मोठी हे होती ना माझ्या घरी लोखंडाची चीप. आणि तुमच्या भाऊनच आणले. एक कत्ती बनवली आणि एक मोठा या बनवला. आम्ही बाई हो का माझ्या घरी आहे एक लोखंडाची. मला देन का बनवून? भेटते ना बनवून त्यात काय आहे. हो ना माझ्या घरचा हा वियानच बरोबर चालतच नाही व. थोडासा मोठा असला म्हणजे बरं राहते हलका पतला. येते बनवून व. मी नाही जाणून बुजून मोठा बनवला. एखादीनं जास्त नखरे गिकरे केले ना तर चांगली द्या आले. मायावाल्या वाटी जायचंच नाही म्हणा कोण आले. नाही तर मायासारखी बाई नाही पाहिली मग वाईट. ह्या घुबड तोंडीले माझ्यासोबत झगडे करायचे आहे का सांगा. सांगू निर्मला बाई. या घुबड तोंडीले माझ्यासोबत झगडे करायचं असेल तर ये म्हणा मैदानात आता. नाही तर इले समजून सांग आता. नाही ती झिपपोटे धरून ओढी ना तर मी इच्छे वावरातल्या वावरातच आता धरून. त्या दिवशी केली ना मस्ती चांगली. निन्ना माय व काय व तुमचं झालंच नाही का बाई. हो ना आता त्या दिवशी गेलं बाई. काय रे तुम्ही की तोडावर येऊन राहिल्या तर काय माहित का बापा यावल्या एखाद्या नागिन वाणी. इले समजावून सांग ना तू या इनीले. काय समजावून सांग म्हणतो तिले. निर्मला बाईले माया तोंडावर ये ना म्हणाले. ये तोंडावर माया म्हणाले. मग सांगतो तुले कसं राहते समजावले तर. चांगली वियाच्या मुठीनं ते आले. याच्यावर पाठ काढावर नाही सुधून ठेवीन ना ते तर मला म्हणतो तू आता इकडं चंद गंगे.
हट्ट बाई वा. म्हणून म्हणलं होतं बिचारे चंदाला तिकडं पाठवतो, पण चंदा गेली नाही. आईले गंगाल तरी जाय म्हणलं. आता गंगा नाही गेली. दोघेही मोठे आहे बाई, दोघेही जणी नाही गेल्या. त्याचं असं आलं नाही पाहिजे म्हणून म्हणलं होतं एक जण तिकडे जाय बा आणि अंताली इकडे ये. ह्या ऐकले नाही बिचारे. मी म्हणलं चांगल्या राहण्या घ्यावा, पटपट वावर झालं पाहिजे घ्यावा. मग बांधा घ्या. मला काय म्हणता कौसुबाई तुम्ही? हा, मी न केली का सुरुवात? का हिनच केली सुरुवात? आता पाय पाय किती खोटाडी बाई आहे हे. हा, एक नंबरची बदमाश आहे खोटाडी बाई. हा, मी न केली म्हणते सुरुवात. हा, तिनं सुरुवात केली. कोणी सुरुवात करो, कोणी करो बिचारे. वा निंदा ना पटपट वा. नींद वा चंदा, नींद बरं जाऊ दे आता. जाऊ दे गंगा, तू बी नींद. आज निंदा बरं पटपट, निंदा बरं. चाला बरं. हट्ट बापा, जे नाही तेच होऊन राहिलं यायचं. अमाय बाई पाऊस चालू झाला हो. अरे देवा देवा देवा. माय बाई अमाय चांगलं वाढून राहिलं व्हावं. यावं इकडं झाडाखाली यावं. चालव चालव बबिता, चालव गंगा. या ना गंगा. काहीतरी चावलो मा हाताले म्हणून आली. अयो पडली हो केवढ्या जोरात बाई हो. अमाय बाई अमाय कशी काय पडली हो. चल उठ लवकर, द्या आत मध्ये, दे लवकर आत. माय पाव चंदात गेली हो. उठवाले तिले पाव. कशी चांगली आहे चंदा चांगली आहे. चंदाचं मन दुखते. ते जेवढी खोसळ आहे ना, जेवढी एकड आहे ना, तेवढी चांगली आहे मनातून. आता तिचंही मन दुखते ना, पण हे बाईच बदमाश आहे. हे बाईच नाही आहे चांगली. अंगंगा चल लवकर. लागलत नाही तुला जास्त? जोरात पडली का? घसरली होती का साडी सुटली? नाही हो बिचारे, साडी अटकली माय पायात. धावाले गेली मी, साडी अटकली बिचारे. चाल मग पटकन चाल. ही बाई किती पाऊस वाढला. चाल. बापा काय पाऊस होय हा. हो ना, पाय ना भल्ला वाटला बाप्पा. कसं हो निर्मला बाई? पाहू बाप्पा, अगर थांबला पाऊस तर बरं, नाही तर चाललं जाऊ घरी बाप्पा. असं राहायचं आपलं वाला. हो ना, जीव द्यायचा का बाई? हा, नाही थांबला पाऊस ते पाय ना. विजय बी कडकड करू राहिला. हो ना, विजय कडकड करू राहिला ना. आबाई लय आला बाप्पा. मग नाही वाटत थांबत म्हणून. थांबा ना थोडा वेळ, पाहू वाट. 5-10 मिनिटं थांबला तर बरं, नाही तर चाललं जाऊ घरी. चला त्या झोपडीत जाऊ. झोपडीत चालता का? त्या याच्यावाले आपल्या ग्रामसेवकची झोपडी इथून जवळच आहे. झोपडी ग्रामसेवकची. हाय निर्मला बाई, झोपडीत चाल म्हणतो. अजून झोपडीत झाले किती वेळ लागत? एवढी काही दूर जवळ नाही आहे ते. आणि अजून वला पहिलेच वला झालं माणूस. मी नाही येत बापा झोपडीत. नाही तर काय व लागेस रोज जेवढा द्यायचा तेवढा दे बापा तू. निर्मला बाई पाणी थांबणार नाही मला नाही वाटत. हो व निर्मला बाई, खरंच नाही थांबणार. मलाही वाटत नाही बा. बाई कसं झाकून आलं व सगळ्याच्या सगळं. आव का घरी? चला बापा मग. आता मलाही वाटून राहिलं थांबत नाही म्हणून हे पाऊस. खरंच आबाई बाई झाकून गिकून आलं. चला मग. चला तसं तर चला बंडी जवळ जाऊ पहिले. बंडीवाल्याला त्या झाडाखाली आणि त्याला विचारू. तो जाणारच आता. त्याचं पण थोडंसं थांबू द्या लागेल ना. काही एवढ्या कडकडीत चालता का? आम्हाला ओलं झालंच आहे ना वा. ओलं झालंच आहे ना निर्मला बाई. बंडीत जाणं तरी होईन पटपट घरी. हो बाई खरंच आहे. बंडीत लवकर जाणं होईन. पायानं चालशील म्हणतो तर तिथंच लय वेळ लागेल ना बिचारे. चला बाबा मग चला. राहिले ना. थांब मी घेऊन येतो. थांब निर्मला बाई. नाही गंगा तू पडशील अजून. थांब, ती साडी मोठी अटकते. मार उलट्या पल्लूची साडी घालायला पाहिजे तिले. शावका दुनिया भराचे आणतोस मी धावत जाऊन सगळ्याची. अरे काय पाऊस वाढला. आणि एवढ्या पावसात आता आई ओली होते आणि बाई घरी. देवा चाय घी मांडून ठेवा लागन तिले. थंडी लागली असं चाय घी मांडून ठेवा लागन. आणि पण याचीच आहे ना हे. किती वेळ झाला? 10-15 मिनिटं झाले. वावरातून निघाले पैदल आले वेळ लागते म्हणा. किती येले होत असन बाई मा आईचे. किती येले होत असन बाई मा आईचे. पावसात बापा थंडी लय लागली असन मा आईले. तर लवकर आली तरी पाहिजे. एखाद्याचा खासर मासर जरी भेटलं पाहिजे. बाबाही नाही घरी. सरचाही फोन लागून नाही राहिला. काय माहीत का सकाळपासून किती वेळा मी ना सरचा फोन लावला तरी लागून नाही राहिला. लागते कधी बंद दाखवते, कधी लागते तर उचलतही नाही सर. काय झालं ना काय नाही. उद्या कॉलेजमध्ये गेल्यावरच माहीत पडत. हे असंच आहे. म्हणूनच मला कोणाले ना मन लावशा नाही वाटत. मला वाटतच होतं तरी पण. आता हे सर माझ्या फोन उचलून नाही राहिलं. काय झालं ना काय नाही तर म्हणून मला ना असं माय बी मन नाही दुखूशा वाटत आणि त्याचं बी मन नाही दुखूशा वाटत. काय माहीत ना मला काहूनच असं वाटून राहिलं. तर काय फरक पडायला पाहिजे मला त्या सरचा फोन लागो या नाही लागो. पण मला काहूनच एवढा वाईट वाटून राहिलं. ते सर माझ्या फोन उचलून नाही राहिले तर काय माहीत. उद्या कॉलेजमध्ये गेल्यावर माहीतच पडन म्हणा.
माहीतच पडन उद्या. आज कॉलेजमध्ये आले असन का सर, नाही तर जास्त लेक्चर पिरियड जास्त असन तर कदाचित म्हणून नसन उचलला. उद्या माहीतच पडन शाळेत कॉलेजमध्ये गेल्यावर. महाराणे काऊन उभी आहे व एकटीच? माई आई नाही आली का जी काकू? तुमच्यासोबतच तर गेली माई आई. येते बाई येते हाय ती माय मागच आहे येऊन राहिली. मी धावत आली हो बाई. येते बाई येते तुझी माय येऊन राहिली मागून. राणे लय थंडी लागू राहिली हो राणे. एक कप चाय मांडव राणे मांड बरं. मांडतो ये तू अंदर ये अंदर ये. काय थंडी लागू राहिली व. चालू अंदर चाल. थंडी लागू राहिली हो बापा. काय थंडी लागू राहिली. वरी लय अंगावून पाणी घेतो पहिले. अय चंदा अंगण पाणी थांब, मी पाणी आणून देतो. तू यासाठी ठेवलं मी, मला माहित होतं तू येशीनच म्हणून घरी. मी पहिलेच पाणी ठेवलं आहे तुझ्यासाठी. तपाले झालं गरम झालं. हो का जी? बरं झालं जी. माय रोशनीचा बाप लय चांगला आहे बाई. कधी असं अडीनडील काम पडलं का करते बाई माय माणूस. बापा रे मोठं चांगलं झालं बाई. द्याजी मला थोडंसं पाणी. मी तिकडं जातो जी बाथरूम मध्ये. द्याजी चाय मांडन का जी? थोडसा गॅसवर ठेवून दे ना. चाय मांड ना. थोडसा आहे का दूध घेत दे बापा. पहिले मला आंघोळ करू दे बापा. अहो पाणी ठेवलं मी ना बाथरूम मध्ये. पाणी ठेवलं. जाय तू जाय. चाय ठेवतो मी, तू आंघोळ करून ये जा. हो जी करतो आंघोळ. अमाय हे तर थंडच पाणी दिसते व. कुठं टाकलं जी पाणी तुम्ही? पाणी टाकलं म्हणता ना. कसं आहे का बाई हा माणूस? कुठं टाकला आणि कुठं नाही तर. पोट तर नसतं नालायक आहे. अबो त्या स्टीलचा टप नाही आहे का? त्याच्यात आहे ना नेलं ते बाथरूम मध्ये. असं याच्यात टाकलं का? इथंच घेऊन घेतो. नाही तर 2-4 डबे गरम आहे. अंगावर पाणी आडप होऊन जातो. तसंही कंपाऊंड आहे. काही नाही होत. इथंच घेऊन घेतो. काय कुठं जाऊ आता? एवढं मोठं नेत बसू बाथरूम मध्ये. बाई ओ घेतो. इथंच घेतो आता आडप. काही नाही होत. एवढ्या पावसात कोण पाहिजे? इकडंच घेऊन घेतो. चाय मांडाजी लवकर मांडाजी चाय. लय थंडी लागू राहिली बापा. अहो मांडतो ये तसं आंघोळ करून तर येईल. अशी घाई आहे पहिले करत नाही आंघोळ. आणि काही नाही. चाय मांडला का? अहो काहीच मांडलेलं आहे मी ना चाय. तू आंघोळ करायला गेली ना तेव्हाच मांडला. तू येतच आहे. आंघोळ करून तर ये. आली लगेच आली जी. रोशन आला का जी? रोशन आला घरी? नाही रोशन याच आहे. त्यानं ते छत्री आणली म्हणते. तर ते छत्री लावून राहिला तो तिथं. पाण्या पावसाची छत्री पाहिजे का नाही ते, तर छत्री लावून राहिला. छत्री लावून राहिला का जी? तो छत्री लावून राहिला? अहो ते मोठी नाही भेटत का छत्री कामाची? ते गोलवाली मोठी छत्री राहते ना, ती छत्री आणली त्यानं. 2500ची आणली छत्री. ते लावून राहिला. अमाय 2500ची झाली का जी छत्री? मग मोठी छत्री आहे ना ते. मग त्याचा भाजीपाला वाला नाही होईन का म्हणून आणली त्यानं. जाऊ दे. त्यानं त्याच्याच पैशानं आणली ना. आपल्याला मागितले का? नाही आपल्याला नाही मागितले म्हणा. सुधरून राहिलं बाई मै पोरगा. आता सुधरून राहिलं. आता येऊन राहिलं जाग्यावर. जाऊ दे. आणली तर आणली. कामाची वस्तू आणली ना. आणू दे. तुम्हीच बडबड करशील का? येशील? आली